नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी ही ऑफिसमध्ये आलेली असते, परंतु जरा उदासच असते. बेनारे सरांना ती गुड मॉर्निंग विश करते आणि बेनारेंनाही समजलेलं असतं की आनंदी मॅडम काहीतरी टेन्शनमध्ये आहे. ते शकूला विचारतात की आनंदी मॅडम जरा टेन्शनमध्ये दिसताय, काय झालं? शकू म्हणते की काही नाही, जरा घरचाच प्रॉब्लेम आहे. आनंदी ही तिच्या केबिनमध्ये आलेली असते, खुर्चीवर बसते आणि बाप्पाकडे तिचं लक्ष जातं आणि म्हणते की अरे देवा, आज बाप्पासाठी चाफ्याची फुलंसुद्धा आणायला विसरले. आय एम सॉरी बाप्पा. आणि मनामध्ये ती म्हणत असते की देवा, सार्थक सरांना कसं मी फेस करू मला काहीच कळत नाही आहे. त्यांना जर टेन्शन असेल तर मला कसंही करून त्यांचं टेन्शन कमी करायला हवं. मी त्यांना फोन करू का? नाही, नको, त्यापेक्षा ते आल्यावरच मी बोलते. पण त्यांना एवढा उशीर का झाला असेल यायला? तर सार्थक त्याच्या गाडीने येत असतो, मध्येच त्याची गाडी थांबवतो आणि जरा चाफ्याची फुलं घेतो. त्यातलं एक चाफ्याचं फूल खाली पडतं. तर तो दुकानदार म्हणतो की अहो साहेब, राहू द्या, ते खाली पडलं होतं. सार्थक म्हणतो की म्हणून काय झालं? एखादं फूल हे खाली पडलं म्हणून ते देवाला वाहण्यायोग्य नाही असं कोणी ठरवलं? आता हे फूल आणि बाकीचे फुलं उगवली आहेत तर एकाच झाडाला ना, आणि म्हणून हे खाली पडले आणि याला वाईट टाकायचं नाही ना? त्यावर तो दुकानदार म्हणतो की बरोबर आहे तुमचं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सार्थक म्हणतो की कसं आहे दादा, हे फूल झाडाला चालतं, देवाला चालतं, मग आपल्यालाच का नाही चालत? याचा अर्थ आपल्या दृष्टिकोनात कुठेतरी चूक होतीये ना. त्यामुळे हे फूल आणि ती फुलं देवाला वाहताना माझा दृष्टिकोन काय वेगळा असणार आहे का? तो माणूस म्हणतो की अगदी 100% बरोबर बोलताय तुम्ही. इतके वर्ष मी धंदा करतोय, परंतु हा विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता. यापुढे असं नाही होणार साहेब. सार्थक म्हणतो की ठीक आहे, काळजी घ्या, आणि तो तिथून निघून जातो. तर इकडे मालती ही अण्णांना म्हणत असते की ह्या अंशुमन रावांच्या काचातून कधी सुटणार आहे माझी आनंदी? डिवॉर्स दिला, सर्व काही झालं, तरी हा माणूस काय पिछा सोडायला तयार नाही. अण्णा म्हणतात की कोर्टाची भाषा याला कळत नाही, आता याचा निकाल मीच लावतो. मालती म्हणते की हो काय बोलताय तुम्ही आणि काय करणार आहात तुम्ही? अण्णा म्हणतात की आपल्या आनंदीला त्रास देतो ना, आता त्याला धडा मीच शिकवणार. आता तर मी त्याला अजिबातच सोडणार नाही. अण्णा जागेवरून उठतात आणि लगेचच घराबाहेर जायला निघतात. मालती त्यांना थांबवत असते आणि म्हणते की अहो कुठे चाललात तुम्ही? अण्णा म्हणतात की मालती, त्या अंशुमनने त्याची हद्द पार केली आहे, आता त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. आता काय मी त्याला शिक्षा केल्याशिवाय येणार नाही. मालती म्हणते की अहो ऐका, तुम्ही जरा इथे बसा. अण्णा म्हणतात की नाही, आता त्याला अजिबात माफी नाही, आणि अण्णा तिथून निघून जातात. मालती मात्र फार घाबरलेली असते. मालती मनोजला हाका मारते. मनोज तिथे येतो. मालती मनोजला सांगते की अरे तू काहीतरी कर, तू बाहेर जा त्यांच्या मागे. ते अंशुमनच्या मागे निघाले, ते काहीतरी करून बसतील. आणि मग मनोज देखील अण्णांच्या मागे मागे जातो. मालती मागे रडत असते आणि म्हणत असते की देवा, काय चाललंय हे सर्व, आणि तू कसली आमची एवढी परीक्षा घेतोयस? तर इकडे रेश्मा ही खूप तावातावाने ऑफिसमध्ये आलेली असते. तिला ऑफिसमध्ये बघून सर्वजण चकित होतात. रेश्मा डायरेक्ट आनंदीच्या केबिनमध्ये येते आणि बेनारेंना आवाज देते आणि म्हणते की बेनारे, हिचं सामान पॅक करायला घ्या. तुमच्या आनंदी मॅडमचा आज ऑफिसमधला शेवटचा दिवस आहे. आनंदी रेश्माकडे बघायला लागते तेव्हा रेश्मा म्हणते की बघतेस काय ग, खोटं बोललीस ना तू सगळ्यांशी, आणि तुझं खोटं आता पकडलं गेलंय. तर आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, अहो मी काय खोटं बोललीये? रेश्मा म्हणते की हा फॉर्म दिसतोय तुला, या फॉर्मवर काय लिहिलंयस तू? मिस आनंदी वर्तक. आनंदी म्हणते की हो, हे माझंच नाव आहे. रेश्मा म्हणते की नाही, तुझं खरं नाव आहे मिसेस आनंदी अंशुमन सुर्वे. तुझं लग्न झालेलं आहे, तू मॅरिड आहेस, आणि तरीही तू तुझ्या वडिलांचं नाव टाकलंस. आनंदी म्हणते की कारण तेव्हा मी माझ्या वडिलांच्याच घरी राहत होते. रेश्मा म्हणते की पण तुझं तर लग्न झालंय. आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, अहो आता माझा डिवोर्स झालाय. रेश्मा म्हणते की परंतु जेव्हा तू ऑफिस जॉईन केलं होतं तेव्हा तुझा डिवोर्स झाला नव्हता आनंदी. बेनारे म्हणतात की हे सर्व काय चाललंय? रेश्मा म्हणते की बेनारे, तुमच्या ह्या आनंदी मॅडम आहेत ना, त्या सर्वांशी खोटं बोललायत. सर्व ऑफिसमधील लोकांना अंधारात ठेवलं हिने. स्वतःबद्दल एवढं खोटं लपून ठेवलं आणि माझं खोटं बाहेर काढलं काय? आता जरी थोडीशी जरी लाज उरली असेल ना तुझ्यामध्ये, तर आत्ताच्या आत्ता हे ऑफिस सोडून निघून जा. आणि ती आनंदीला ढकलून देते. तितक्यातच सार्थक तिथे येतो आणि म्हणतो की रेश्मा, माझ्या ऑफिसमधून त्यांना ढकलणारी तू कोण आहेस? रेश्मा म्हणते की अरे सार्थक, ती खोटं बोलली आहे आणि अजूनही तू तिचीच बाजू घेतोयस.
अरे तिने सर्वांना फसवलंय, मलाही फसवलंय आणि तुलाही फसवलंय, सगळ्यांना फसवलंय आणि हे अजूनही तुला कळलं नाही? सार्थक म्हणतो की काय, त्यांचा डिवोर्स झालाय ना, माहितीये मला. रेश्मा म्हणते की सार्थक, आता तुला वाईट नाही वाटत आहे का? म्हणजे मी खोटं बोलले तर मी वाईट आणि ही खोटं बोलली तर ही चांगली. हा भेदभाव तू नेहमी का करत असतो? तर सार्थक म्हणतो की हा भेदभाव नाहीये, तुमच्या दोघींमध्ये खूप फरक आहे रेश्मा. रेश्मा म्हणते की अरे फरक तर आहेच, ही डिवोर्सी आहे, हिचं लग्न झालेलं होतं तरीही तुझ्यासोबत फिरत होती. सार्थक रेश्माला म्हणतो की काय बोलतीयस, कळतंय का तुला? ही मी फुलं घेऊन आलो होतो त्यांच्यासाठी आणि त्यातलं एक फूल हे मातीत पडलं होतं आणि त्यामुळे फूल नसतं फेकून द्यायचं तर माती झटकायची असते, कारण त्याने फुलाचा सुगंध कमी होत नाही. आणि काय झालं, त्या जर डिवोर्सी असेल तर त्या नेहमी खरं बोलत आल्या, त्या कधीही खोटं बोलत नाही. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना काही गोष्टी सांगता आल्या नाही, ही गोष्ट वेगळी आहे. तू जे बोललीस वागलीस त्यामागे तुझा एक स्वार्थ होता. मी याआधी तुला सांगितलंय की या ऑफिसचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहे आणि जर पुन्हा तू इथे आली ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही. येणारे आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढा. तर रेश्मा ही सार्थकच्या जवळ जात असते तेव्हा सार्थक म्हणतो की आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाही तर सिक्युरिटी गार्ड बोलवेल. रेश्मा ही आनंदीकडे रागाने बघत असते आणि रागातच तिथून निघून जाते. ऑफिसमधले बाकीचे लोक सुद्धा निघून जातात. सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, तुमचं काम करा. आणि असं म्हणून देवासमोर चाफ्याची फुलं ठेवतो आणि हात जोडून उभा राहतो. आनंदी मात्र सार्थककडेच बघत असते. सार्थकचा हा स्वभाव तिला खूपच आवडलेला असतो आणि मनामध्ये ती म्हणत असते की थँक्यू देवा, सार्थक सरांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे आणि या गोष्टीने मी आमच्या मैत्रीला गमावलं नाही. सार्थक सर, खरं तर मी तुम्हाला सगळं खरं सांगणार होते पण मला जमलं नाही. मी जर तुम्हाला वेळेत खरं सांगितलं असतं तर आज तुम्हाला वाईट वाटलं नसतं. आय एम सॉरी सर. तर इकडे अंशुमन एका टपरीवर चहा पित असतो. त्याचवेळी अण्णा तिथे पळत पळत येतात आणि अंशुमनची कॉलर पकडतात आणि म्हणतात की काय रे, माझ्या मुलीने असं काय वाकडं केलंय तुझं, का तिला सतत त्रास देत असतो? अंशुमन म्हणत असतो की हे म्हाताऱ्या, माझी कॉलर सोड पहिल्यांदा. अण्णा म्हणतात की तुला काय वाटलं, तू माझ्या मुलीला त्रास देत राहशील आणि मी फक्त बघत राहील, जीव घेईल तुझा मी. अंशुमन म्हणतो की म्हाताऱ्या, काय करणार आहेस तू, आणि मी तिला सुखाने जगूच देणार नाही. असं म्हणून अंशुमन अण्णांना दूर लोटून देतो. तर अण्णांच्या हातामध्ये काहीतरी घुसतं आणि त्यांच्या हातातून रक्त येत असतं. तितक्यातच मनोज देखील धावत पळत येतो. अण्णा पुन्हा अंशुमनवर धावून गेलेले असतात. मनोज कसं बसं त्या दोघांनाही सोडवतो. तर अंशुमन म्हणतो की मनोज, समजाव तुझ्या म्हाताऱ्याला, माझ्या नादाला परत लागायचं नाही आणि जर माझ्या नादाला लागला तर खूप महागात पडेल. असं म्हणून अंशुमन तिथून निघून जातो. तर अण्णा देखील त्याच्या मागोमाग जायला लागतात. तर मनोज त्यांना पकडून ठेवतो आणि म्हणतो की अहो अण्णा, तुम्ही असं का वागताय? तो जरी कसाही वागला तरी तुमची तब्येत तुम्ही का खराब करताय? अहो अंशुमन खूप घाण आहे आणि त्यावर जर दगड मारला तर तो आपल्याच अंगावर उडणार आहे. अण्णा म्हणतात की त्याने सारखा आनंदीला त्रास दिला तर आपण काय नुसतं बघत राहायचंय का? मनोज म्हणतो की आपल्या आनंदीला काहीही होणार नाही अण्णा, आणि मी तिला काही होऊ देणार नाही. अण्णा प्लीज, तुम्ही असं काही वागू नका. आपल्याला जे हवंय ते झालंय. आनंदीचा डिवोर्स आता झालाय आणि हेच त्याला बघवत नाही आणि म्हणून तो आपल्याला त्रास देतोय. पण अण्णा, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला त्रास होऊ द्यायचा नाहीये. त्याला जे हवंय ते आपण अजिबात त्याला द्यायचं नाहीये. तुम्ही प्लीज शांत व्हा. तेव्हा अण्णा कुठेतरी मनोजचं ऐकतात. तर इकडे सार्थक आनंदीसाठी कॉफी आणून देतो. तर आनंदी म्हणते की सर अहो तुम्ही कशाला आणलीत कॉफी? सार्थक म्हणतो की ठीक आहे, असू द्यात. आणि मग आनंदी कॉफी घेते आणि मग सार्थक त्याची चेअर ही आनंदीच्या चेअरजवळ आणतो आणि म्हणतो की मी जर इथे बसलो तर तुम्हाला चालेल का? आनंदी म्हणते की अहो सर, तुम्ही असं का विचारताय? सार्थक म्हणतो की खरं तर काल जे काही झालं ते. त्यावर आनंदी म्हणते की सर, खरंच त्यासाठी सॉरी, आणि मी माझं लग्न झालं ही गोष्ट लपवून ठेवली त्यासाठी सुद्धा सॉरी. पण सर, असं म्हणतात ना की अक्षर कितीही सुंदर असलं तरी शेवटी खाडाखोड केलेल्या अक्षराकडेच लक्ष जातं. सार्थक म्हणतो की नाही, खरं तर सॉरी, मला तुम्हाला म्हणायचंय. आपली मैत्री झाली तेव्हा मी तुम्हाला विचारायला हवं होतं की तुमच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय झालंय. सार्थक म्हणतो की मित्र म्हणून मीच चुकलो, जाऊ देत, पण मला आता जाणून घ्यायचंय की तुमच्या आयुष्यात नक्की काय झालंय. मला कळतंय की तुम्हाला ते पुन्हा उघडायचं नसेल, परंतु तुमच्यासारख्या मुलीच्या आयुष्यात असं काही घडलं असेल असं खरंच वाटत नाही. जिचं नाव आनंदी आहे, जी दुसऱ्यांना आनंद देते, जिने माझ्या वडिलांचा जीव वाचवलाय, जिचे विचार इतके चांगले आहेत, त्या मुलीशी तिचा नवरा इतका वाईट कसा काय वागू शकतो? काल रात्रभर सुद्धा झोप लागली नाही मला ह्या विचारांनी. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर प्लीज मला सांगाल? आनंदी म्हणते की सांगते. सर, खरं तर माझं लग्न हे माझ्या घरच्यांनी लावून दिलं.
मला तर अण्णांचा बिझनेस कंटिन्यू करायचा होता, परंतु स्थळ आलं, चांगलं वाटलं आणि अण्णांनी आणि आईने लग्न लावून दिलं. आणि त्यानंतर लग्नाच्या पहिल्या दिवसानंतरच कळायला लागलं की अंशुमन माझ्याशी खोटं बोलतोय आणि त्याने माझी फसवणूक केली आहे. स्वतःचं घर म्हणून कुठेतरी मित्राच्या घरी ठेवलं. अंशुमन कधी कामाला जायचाच नाही आणि नंतर अण्णांकडून पैसे माग असं मला जबरदस्ती करायचा. मला मारायचा, माझ्यावर नको नको ते संशय घ्यायचा. या सगळ्यातून बाहेर पडायचं म्हणून मी नोकरी करायचं ठरवलं, परंतु त्याने मला नोकरीही करू दिली नाही. रोज घरी नेहमी नवीन नवीन मुलींना घेऊन यायचा आणि मला रात्रभर घराबाहेर ठेवायचा. माझ्यासाठी तर ते लग्न होतं, परंतु अंशुमनसाठी तो फक्त एक व्यवहार होता आणि तो नेहमी त्याप्रमाणेच वागला अगदी शेवटपर्यंत. त्यानंतर मी ठरवलं की मी संसार ह्या माणसासोबत नाही करू शकत आणि शेवटी मी आई अण्णांना तरी कसं समजावणार होते. त्यामुळे गेली 4 वर्ष मी सहनच करत राहिले. तर इकडे मनोज हा अण्णांना घेऊन आलेला असतो. अण्णांच्या हाताचं बघून मालती मात्र खूपच घाबरलेली असते. मालती त्यांना खाली बसवते आणि म्हणते की तरी मी तुम्हाला म्हटलं होतं की तिकडे जाऊ नका म्हणून. तेवढ्यातच लीनासुद्धा बँडेज घेऊन येते. मालती अण्णांच्या हाताला बँडेज लावून देत असते, तरी मनोज म्हणत असतो की अहो अण्णा, तुम्हाला सांगितलं होतं ना की जाऊ नका म्हणून. आपण तशी माणसं आहोत का? अण्णा म्हणतात की अरे कधी कधी आरेला कारे हे करावंच लागतं. माझ्या आनंदीचं जगणं त्या माणसाने मुश्किल करून टाकले, मी सोडणार नाही त्याला. लीना म्हणते की अहो अण्णा, आपण पोलिसांना कंप्लेंट केली आहे, ते करतील ना चौकशी, तुम्ही कशाला उगाच करत बसले हे सर्व. मालती म्हणते की आता जे काही करायचे ते पोलिसांना करू देत, तुम्हाला काही झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. अहो, ज्या आनंदीसाठी तुम्ही हे सर्व काही केलं, तिला जर हे काही कळलं तर तिला काय वाटेल याचा विचार तुम्ही केला का? आनंदी सार्थकला म्हणत असते की सर, माझ्यासारख्या कित्येक मुली आहे ज्या एकट्याने त्यांचा गाडा ओढत असतात. त्यांना जमतं त्या ओढतात आणि ज्यांना नाही जमत त्या स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न करतात. सर, खरं तर त्या दिवशी मी गोदावरी काठी जीव द्यायलाच गेले होते आणि तिथे मला तुमचे बाबा दिसले. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मला हे जाणवलं की ह्या माणसाला त्यांच्या अस्तित्वाबद्दलच काही माहीत नाहीये, पण तरीही हा माणूस मला जगण्याची उमेद देतोय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालायला सांगतोय. आणि तेव्हा मी स्वतःला संपवण्याचा विचार संपवला. सार्थक म्हणतो की मला खरं तर तुमचं कौतुक वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने हे करायला हवं. अशा माणसांसमोर जिद्दीने आणि ठामपणे उभं राहायला हवं. हा जन्म मिळालाय तर हा जन्म सुखाने अनुभवायचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी खूप लकी आहे की तुम्ही माझ्या फ्रेंड आहात आणि खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. एवढं सगळं सहन करून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असतं. तुम्ही प्लीज स्माईल करता का? तुमची स्माईल बघितली की मग मला बरं वाटतं. आनंदी हसते आणि म्हणते की थँक्यू सो मच सर. आज तुमच्यासोबत हे सर्व डिस्कस करून मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि थँक्यू सो मच हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल आणि एक मित्र म्हणून समजून घेतल्याबद्दल. सार्थक म्हणतो की कुठेतरी वाचलं होतं, पुस्तकातली गणितं सोडवायला सूत्र आणि आयुष्यातील प्रॉब्लेम सोडवायला मित्र. पण थँक्यूने काम चालणार नाही हा, लंच बाकी आहे ना आपला, परत कधीतरी जाऊयात लंचला. त्यावर आनंदी म्हणते की नक्की जाऊयात. आणि मग दोघंही चेअर्स करत मस्त आनंदाने कॉफी पित असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी म्हणत असते की खरं तर मला यामध्ये पडायचंच नाही आणि मुळात मला लग्नच करायचं नाहीये. मालती म्हणते की अगं, पण कधी ना कधी तर आपल्याला सुरुवात करावीच लागेल ना. त्या सार्थकला म्हणत असते की घटस्फोट करणाऱ्या मुली फक्त स्वतःचा फायदा बघतात. मी तर अशा मुलींना माझ्या उंबऱ्याची पायरीसुद्धा ओलांडून देणार नाही. तर ह्या गोष्टीचा सार्थकला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की सुधाचं डिवॉर्सीबद्दल असं मत आहे. अक्कू सार्थकला विचारते की तू बोललास का आनंदीशी आणि ती डिवॉर्सी आहे तर तुला काही फरक पडतो का? तर सार्थक म्हणतो की मला तर काही फरक नाही पडणार, परंतु आईला नक्कीच फरक पडेल आणि ती कधीच मान्य नाही करणार हे. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.